शालेय महाविद्यालयातील दररोजची अध्यापन, घरी येऊन गृहपाठ, नंतर खाजगी शिकवणीला जाणे, या सर्व गोष्टी गेल्या 1 वर्षापासून बंद अवस्थेत गेल्या आहेत. कोरोनामुळे संसर्ग होऊ नये याकरिता शिक्षण विभागाने तो घेतलेला निर्णय योग्यच होता. मात्र आता पुन्हा कोरोनाचा स्फोट होत असल्यामुळे दुसऱ्या वर्षी सुद्धा शाळेला कुलूपच लागते का, असा प्रश्न पालकांना पडत आहे. मग घरी राहून ऑनलाईन विद्यार्थी अभ्यास तरी किती करणार आणि शिक्षकही किती वेळा होमवर्क देतील, अशी अवस्था आता निर्माण झाली आहे. अशा वेळी आज शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी याचा पूर्वीचा झालेला अभ्यासही विसरत चाललेला आहे. हळूहळू विद्यार्थ्यांचे छान असलेले हस्ताक्षर हे विसरत चाललेले आहे. प्राथमिक, उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचे पूर्वीचे हस्ताक्षर आता विसरत असून झालेला अभ्यासही आता विसरत चाललेले आहे. सकाळी संध्याकाळी नुसतं खेळाकडे मुलांची धाव असते. मुलांनी रोज अभ्यास करावा याकडे पालकांची धडपड सुरू असते. मात्र कोरोनामुळे शाळाच बंद तर मुले सुद्धा आता अभ्यासाला पाठ दाखवित आहे. अशा वेळी आता पालकांवर ताण निर्माण होत आहे. मुलांवर चिडचिड करणे, अभ्यासासाठी ओरडणे, त्यांना मारणे अशी अवस्था निर्माण होत आहे. नमस्कार, मी पूजा प्रमोद गोसावी. माझा मुलगा निशांत प्रमोद गोसावी इयत्ता तिसरीत शिकतो आहे. गेल्या 2 वर्षापासून भारतामध्ये जो कोविड-19 हा आजार पसरलेला आहे, त्या आजारामुळे सरकारने शाळा, कोचिंग क्लासेस, ट्युशन क्लासेस सर्व बंद केलेले आहे. त्यामुळे आम्हा पॅरेंट्स लोकांना मुलांचा अभ्यास हा ऑनलाईन मोबाईलवर घ्यावा लागतो आहे. त्या ऑनलाईन अभ्यासामुळे मुलं मोबाईलवर अभ्यास कमी परंतु गेम्स जास्त खेळत आहे. त्या गेम्स खेळल्यामुळे मोबाईलचा विपरीत परिणाम ते विद्यार्थी करत आहे. जे पालक शिकलेले आहे ते पॅरेंट्स मोबाईलवर अभ्यास घेऊ शकतात, परंतु जे पॅरेंट्स शिकलेले नाहीत, ज्यांना मोबाईलचा वापर येत नाही, ते पॅरेंट्स मोबाईलवर मुलांचा अभ्यास घेऊ शकत नाही. आता मुलांना जे मागच्या वर्षी किंवा त्याच्या लास्ट इयरला काही शिकवलेलं आहे ते मुलांना अजिबात यावर्षी विचारलं तर त्यांना अजिबात आठवत नाही. या गोष्टीचा आम्हा पॅरेंट्स लोकांना, आम्हा पालकांना खूप त्रास होतो आहे. त्यामुळे देवाकडे हीच प्रार्थना करते की हा भारतामध्ये जो कोविड-19 आजार हा पसरलेला आहे तो मुळासकट संपवावा आणि लोकांचं जीवन आधीसारखं नॉर्मल व्हावं हीच आशा आहे. कॅरम, क्रिकेट तर अनेक मुले आता ऑनलाईन मोबाईल गेमकडे वळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नमस्कार, मी अश्विनी. गेल्या 1 वर्षापासून संपूर्ण देशात करोनाचे थैमान आहे. याचाच दुष्परिणाम वाढत असल्यामुळे महाराष्ट्रामधील शिक्षण क्षेत्र बंद आहे आणि फक्त ऑनलाईन अभ्यास सुरू असताना मुलं अभ्यास पण करत नाही आहे आणि जास्तीत जास्त वेळ मोबाईलमध्ये व्यस्त आहे. ऑनलाईन अभ्यास सुरू असताना आता पूर्ण अभ्यासही मुलांचा होत नाही आहे. जसे स्कूलमध्ये मुलं अभ्यासात बिझी राहत होते तसे आता नाही आहे. मोबाईलमध्ये अनेक प्रकारचे गेम खेळतात आणि व्यस्त राहतात. अभ्यासाची रुची कमी झालेली आहे. अशा परिस्थितीत आमच्यासारख्या पालकांना त्रास होत आहे. मुलांवर पालकांचा चिडचिडेपणा, ओरडणे अशी अवस्था निर्माण झाली आहे. शाळेतील 40% विद्यार्थ्यांच्या पालकांजवळ अँड्रॉइड मोबाईल असल्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करू शकतो. मात्र इतर विद्यार्थ्यांकडे तशी व्यवस्था नसल्याने आणि पालकच इतर महत्त्वाच्या कामात व्यस्त असल्यामुळे ऑनलाईन अभ्यास होऊ शकत नाही. ऑनलाईन अभ्यासात मोबाईलची आवड निर्माण झाल्याने आता मोबाईलच विद्यार्थ्यांचा अविभाज्य एक अंग निर्माण झाल्याने भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नमस्कार, मी सौदेवनी कुर्वे. आपल्या देशात गेल्या 2 वर्षापासून करोनाचा एवढा प्रादुर्भाव वाढलेला आहे की तो अख्ख्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. यामध्ये नुकसान पूर्ण देशाचं होत आहे. घरोघरी करोनाचे पेशंट निघत आहे. दवाखान्यामध्ये बेड उरलेली नाही आहे, औषध उरलेली नाही आहे, इंजेक्शनं मिळत नाही आहे. एवढी हालाखीची परिस्थिती आपल्या या देशामध्ये झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने आपल्या लॉकडाऊन करणं फार गरजेचं होतं. त्यामध्ये सगळ्यांचंच नुकसान होत आहे. जनतेचं नुकसान होत आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे, छोट्या मोठ्या दुकानदारांचं नुकसान होत आहे. पण हे करणं गरजेचं आहे, कारण लॉकडाऊन जर करत नाही तर जनताही आपल्या घरामध्ये राहत नाही, ती बाहेर निघते, डिस्टन्स पाळत नाही. त्यामुळे हा करोना खूप वाढतो आहे आणि अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे हेही मला कळते आहे. पण
माता भगिनींनो, मला एवढंच सांगायचं आहे आपल्याला की तो आहे तर आपलं जीवन आहे. तोच जर नसेल तर आपल्या या जीवनाला अर्थ नाही किंवा त्याच्या शिक्षणाला काही अर्थ राहणार नाही. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की जर शासनाने जर ऑनलाईन अभ्यास जर म्हणत आहे, परीक्षा घेतो म्हणत आहे, तर आपण ते मान्य केलं पाहिजे. कारण या करोनाच्या परिस्थितीमध्ये परीक्षा घेणं आणि एका बेंचवर एक विद्यार्थी बसवणं शक्य नाही आहे. त्यासाठी ऑनलाईन अभ्यास करून घेणं आपल्याला गरजेचं आहे. असं समजा की आपण आपल्या लहान मुलाला घेऊन बसतो आहे 2-3 तास आणि त्याचा अभ्यास घेतो आहे. थोडासा त्रास होईल आपल्याला, आता तो होतच आहे, पण याच्यानं पुढेही थोडा त्रास होईल. तो आपण त्रास सहन करू आणि त्याचा जीव राहिला तर आपण चांगलं राहू. ते असं म्हणतात ना, सर सलामत तर पगडी 50. या म्हणीप्रमाणे जर त्याचा विचार केला, विद्यार्थ्याचा विचार केला, तर माता भगिनींनो, आजची ही परिस्थिती जी हालाकीची आहे ही सुधारायला वेळ लागणार नाही. म्हणून आपण समजूतदार आहा, आपली जनता समजूतदार आहे. एवढंच सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोविडमुळे सर्व व्यवस्था ठप्प झाल्याने आजचा विद्यार्थी सुद्धा अभ्यासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. अशा परिस्थितीत आता आई वडिलांवर अधिक मानसिक ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे सर्व पालकांनो, कोरोना काळात आपण स्वतः आपल्या मुलांची आता विशेष काळजी घेणे महत्त्वाचं आहे. आपला मुलगा मुलगी काय करते त्याकडे आपला वेळ काढून लक्ष द्या. ऑनलाईन अभ्यासाकडे लक्ष द्या. त्यांना आपला मित्र बनून चांगले मार्गदर्शन करा. त्यांना मोबाईलची अतिरिक्त आवड निर्माण झाली असेल तर ती सवय बाद करण्याचा प्रयत्न करा. निरोगी जीवन राहण्यासाठी व्यायाम ही गरजेचा आहे, पण त्याची वेळ ठरवून द्या. आपल्या मुलांची दिनचर्या काय आहे याकडे अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न करा. नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रीकांत नागरीकर, अमरावतीतून बोलतो. 1 वर्षाची ऑनलाईन शिक्षण पद्धती भारतीय शिक्षण पद्धतीने स्वीकारली, ती स्वीकारावीच लागली. त्या पद्धतीने ते आपण केलं. परंतु ही दुसऱ्या लाटनंतर तर असं चित्र हे 4-5 वर्ष सुरू झालं, तर आपल्या पाल्यांच्या शिक्षणाचं काय आणि ऑनलाईन अभ्यासात खरंच मुलांचा अभ्यास होतो का, तर उत्तर येतो समाधानकारक तर नाहीच. कारण आपल्या शिक्षणाची ज्या आपण शिक्षण क्षेत्राच्या व्यवस्थेतून आलेलो आहोत, छडी लागे छमछम विद्याई घमघम अशी आपली ती म्हण होती आणि त्या मनाला प्रचलित असून जेव्हा आपण अभ्यासाला कुठे आपल्याला कडक नियम शिस्त असेल तेव्हा तो अभ्यास आणि त्या शिक्षण क्षेत्रात प्रगतीतून आपण आपले जे विद्यार्थी आजपर्यंत दशा घडलेली. परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे मुलांच्या डोक्यात किती राहतं, ऑनलाईन वर्ग घेणाऱ्या शिक्षकाचं डोकं खरंच किती % आपल्या मुलांच्या शिक्षणात असतो की ऑनलाईन शिक्षण शिकवत असताना बाकीचे विचार डोक्यात चालत असतात. 1 वर्ष आपण हे सहन करू शकतो, परंतु येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने शिक्षण प्रणाली चालणे, ऑनलाईन शिक्षण हे आपल्या पाल्यांसाठी नक्की धोकादायक आहे. म्हटलं म्हणजे कोरोनाच्या विळख्यात येणे. त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की आपल्या पाल्यांवर लक्ष द्या. शिक्षण पद्धतीत जास्तीत जास्त त्यांचा वेळ नियोजन शिक्षणासाठी कसं काय होईल आणि हा कोरोनाचा सावट कमी करण्यासाठी आपल्या घरपरिवाराकडून किती मदत करता येईल की जेणेकरून आपल्याला हा कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात येईल त्यासाठी प्रयत्न करा. आणि पाल्यांवर, आपल्या विद्यार्थ्यांवर जास्तीत जास्त लक्ष द्या. ऑनलाईन गेम, ऑनलाईन पबजी, लुडो वगैरे या विद्यार्थ्यांच्या त्यांना त्या मोबाईलचा गैरवापर करू देऊ नका. कारण कोरोना कधी संपेल हे आता कोणीच सांगू शकत नाही आणि त्यामुळे शाळा सुरू होईलच याची सुद्धा कोणतीही शाश्वती नाहीये. या महत्त्वाच्या बाबींकडे पालकांनो आपण लक्ष दिले नाही तर वेगळीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळही येऊ शकते. शेवटी असंच म्हणावं लागेल, जेथे छान विचार तेथे प्रगतशील कुटुंब. काही वेळ अभ्यास करत असतो. दिवसभर खेळत असता का मग? हो हो शाळा सुरू झालीच नाही का आणखी? नाही काय वाटतं, शाळा सुरू व्हावी की नाही व्हावी? हो. माझं नाव सिद्धांत नाजे शिंगाडे आहे.
कोरोनामुळे आम्ही अभ्यास ऑनलाईन करत असतो आणि आम्ही क्रिकेट खेळत असतो आणि क्रिकेट कॅरम खेळत असतो. अभ्यास करत असता का? हो, किती वेळ अभ्यास करता? एक घंटा. 1 घंटा. बाकी वेळ बाकी वेळ खेळतो. पूर्ण खेळामध्ये? हम्म. आईवडील रागवतात का आपल्याला? अभ्यास करायला रागवतात का आईवडील? हो. माझं नाव प्रज्वल प्रकाश शुंगार आहे. कोरोनामुळे आमच्या सगळ्या शाळा बंद आहे, ट्युशन बंद आहे. माझं 10वीचं वर्ष आहे आणि माझा अभ्यास खूप पडत आहे. मी काही वेळ अभ्यास करतो आणि ट्युशन बंद आहे. खेळ किती वाजता करतोस आपण? किती वाजेपर्यंत करता खेळ? मी दुपारी 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत खेळत असतो. आईवडील आपल्याला अभ्यासाला कधी रागवत असता का? हो, रागवते. मग आम्ही 7 वाजता बसतो तेव्हा 9 वाजेपर्यंत आम्ही अभ्यास करतो. गेल्या 1 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळा असो, महाविद्यालय असो आणि इतर कोचिंग क्लासेस असो, शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सर्व व्यवस्था ठप्प केलेली आहे. याचाच परिणाम शालेय विद्यार्थ्यावर अभ्यासावर झालेला आहे. शाळाच बंद तर अभ्यास बंद आणि हीच परिस्थिती आता 1 वर्षानंतर पुन्हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. अभ्यास कमी आणि खेळामध्ये वेळ जास्त, यामुळे विद्यार्थ्यांच्या आईवडिलांवर आणखी अडचणीची वेळ निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या पालकांना अभ्यास करण्याकरिता त्यांना ओरडणे आणि उलट त्या अभ्यासावर परिणाम होणे, हीच अवस्था आता संपूर्ण पालकांवर आलेली आहे. कॅमेरामन राहुल टिकाडेसह मी अजय शृंगारे, पाहता विदर्भ न्यूज, अमरावती.